आहे। जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला। 11 ऑक्टोबरला होणारा पाणीपुरवठा आता 12 ऑक्टोबरला होणार अशी पालिकेने माहिती दिली आहे। पुण्याच्या भोरमधील उतरवली गावामध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना अंतर्गत पशुरोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन। शेतकरी आपली जनावरे घेऊन मोठ्या संख्येने शिबिरामध्ये सहभागी। जळगावच्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनामधून मुक्ताईनगर तालुक्याचा अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये धान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। उभ्या पिकाच्या पेंढ्या बांधून पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। चिपळूणमध्ये दाभोळ खाडी प्रदूषणावर वैज्ञानिक चाचणी होणार। औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी थेट खाडीमध्ये सोडलं जातं। मासे, सागरी जीव आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान। संशोधक पथक खाडीमधून पाण्याचे नमुने, मासे आणि जलजीव तपासणार। भंडाऱ्यामधील शालेय विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी। आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांसाठी पात्र। मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या डिवायडर मधील मातीचा भराव खोदून पार्किंगचे खड्डे बुजवण्याचा प्रकार। पालघरच्या नांदगावमधील हॉटेल मालकाचा कारनामा। महामार्ग प्राधिकरणाने हॉटेल मालकावर कारवाई करावी, नागरिकांची मागणी। साताऱ्यामध्ये शोककळा। जवान सोमनाथ सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। सुर्वेंच्या पार्थिवावर आबाईची वाडी या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नाशिकमध्ये येवला नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई। नागरिकांना पुन्हा अतिक्रमण न करण्याचं आवाहन। गोंदियाच्या देवरीमधील नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल चुंबली ग्रामस्थांचे आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन। खराब रस्ते, नदीवरील पूल आणि विविध मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थ आक्रमक। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बोंडराणीमध्ये तरुणीची गळा चिरून हत्या। रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडलेल्या आचलचा प्रियकरच निघाला मारेकरी। 28 वर्षीय नितेन कोडवते याला पोलिसांकडून अटक। साताऱ्यामधील बोरगावमध्ये राहत्या घरी अल्पवयीन मुलीची हत्या। संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तरुणीचा मृतदेह घेऊन जाण्यास ग्रामस्थांचा विरोध। रुग्णालयामध्ये काही काळ तणावाची स्थिती। साताऱ्यामध्ये सासपडते इकडे अल्पवयीन मुलीची हत्या। संशयित आरोपीच्या घरावर जमावाचा हल्ला। सासपडे गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा। संशयित आरोपी काही तासातच ताब्यात। प्रथम सत्र परीक्षेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढलं। हिंगोलीमधील दांडेगावमधला धक्कादायक प्रकार। 11वी 12वीची सराव परीक्षा सुरू असताना फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीच्या पेपरला बसू दिलं नाही। अकोल्यामध्ये कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल। कुस्तीपटूचं वजन करतानाचा व्हिडिओ प्रशिक्षकाकडून व्हायरल केल्यामुळे खळबळ। प्रशिक्षकावर गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। पेठ वडगावमधील एका शिक्षण संस्थेमधील मारहाणीचा हा व्हिडिओ आहे। वसतिगृहामध्ये विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा सवाल त्यानंतर संतप्त पालकांनी केलाय। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा तहसीलदारांच्या विरोधामध्ये रोष। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा तालुका कार्यालयामध्ये धडक मोर्चा। कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको। महिलांकडून गॅस टाकी रस्त्यावर ठेवत आंदोलन। आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून आंदोलनाची दखल। आंदोलनाच्या अर्ध्या तासामध्ये गॅस पुरवठा सुरळीत। नाशिक शहरामधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। नाशिकमधील राजाश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर। कुणाचीही गय केली जाणार नाही, नाशिक पोलिसांचा इशारा। पिंपरीमध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचा चाक खड्ड्यामध्ये अडकल्यामुळे डंपर उलट झालाय। दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वार बचावला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। इथे